मेंढरं बसवण्यासाठी शेतकरी तुमच्याकडून काय म्हणजे कामं करून घेतात? तुम्ही म्हणालात की कापूस कपाशी उपटून द्यावं लागते हा. त्यांना कपाशी आम्ही उपटून द्यायची 12-1 वाजेपर्यंत उपटून द्यायची, मग मेंढ्या बसवायची रात्रीचं. म्हणजे कपाशी उपसून द्यायचं आणि उपसून त्या द्या- जागेत मेंढर बसवायचं. बसवून द्यायची अशी रात्रीची. आणि ती तुम्हाला काय काय द्यायचं नाही, घ्यायचं काहीच नाही. नुसतं चारून बसवून द्यायचे हा. आणि कपाशी 12-1 वाजेपर्यंत उपटून द्यायची आणि बसवून द्यायची असं. म्हणजे धान्य वगैरे काय काहीच देत नाही, नाही? धान्य नाही, पैसे नाही, काहीच नाही. पैसे पण देत नाही? काहीच नाही. आमच्या इकडे मेंढपाळांना देतात गे शेतकरी. नाही, आमच्याकडे काही नाही. पैसे बिशे काय उपटून द्यायचे. थोडं धान्य देतात, काहीतरी तांदूळ साखर वगैरे, नाही, चहा काहीच नाही. पावडर, आमच्याकडे चहा काही पावडर वगैरे काय काहीच नाही. तांदूळ साखर नाही. तांदूळ हे 5-50 रुपये 100 रुपये. विशेष नाही. डायरेक्ट काही टायमाला नाही उपटून तर आम्हाला पैसे द्यावे लागतात उलट काय चाराबद्दल. हा नाही जर उपटून दिले तर पैसे द्या आणि उपटून घेऊ असं म्हणते. मजूर लावून उपटून घेऊ हा, असं म्हणते. म्हणजे मजूर लावून उपटून आम्ही कापूस काढून घेऊ हा आणि मग आम्ही कापूस काढल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे पळकाट्या कापसाच्या पळकाट्यात आमच्या शेतामध्ये तुम्हाला मेंढर बसवायचे असेल तर पहिला तुम्ही आमच्या शेतातल्या कापसाच्या पळकाट्या काढा आणि नंतर मग मेंढर बसवा. आणि जर तुम्हाला पळकाट्या नाही काढायच्या झाल्या तर तुम्ही पैसे द्या पैसे द्या असं म्हणतात. आणि मग त्या पैशातून आम्ही मजूर लावून कपाशी काढून घेऊ. कापूस काढून घेऊ. हां ती कपाशी उपटून घेऊ असं. हां, आणि त्यानंतर तुम्ही मेंढर बसवा. करून बसवा. असं म्हणजे हे शोषणच आहे की तुमचं? हा सोपन द्या. मी तर असं बसू देते नाही आणि चारू देते नाही. नाही, पण हे शोषणच आहे ना. हां. आणि काय जर म्हटलं आम्ही नाही बसवणार वगैरे मग बसू बी देणार आणि चारू देणार नाही. असं ना. हा मग तुम्हाला होतंय का दिवसभर मेंढराच्या मागं उभं राहायचं? अहो सोपं. मग आता पर्याय एका टाइम नसतं उपटून त्यानंतर मग 1000-500 रुपये द्यायचे आणि चारून घ्यायचे आणि बसून घ्यायचं. म्हणजे कमवायचं तेवढं हे असंच घालवायचं? सर्व तिथेच जातं. कमावलं तेवढं सर्व तिथेच घालून द्यावं लागतं. मग तुम्ही आता किती वर्ष झाली मेंढर राखताय? जन्माला तसं मेंढ्याच चाललाय. बरं, मग काय बँक बॅलन्स वगैरे केला का तुम्ही बँकेत? काहीच नाही, बॅलन्स नाही, काहीच नाही झालं. काही असं मुलं शिकवले काही माझ्या चाललंय. 4 पैसे गाठीला काहीच नाही. फक्त शिकवू चाललं नाही. काय खरेदी केलं का? घर, जमीन, जागा? काय नाही, गर्दी काही नाही. मेंढराच्या पैशात काय झालं काही नाही? नाही, काही नाही. 2-2.5 एकर शेती मग ते वडलोपार्जित आहे की तुम्ही कमवलेले? वडिलांतरीच पहिलीच. मग तुम्हाला ह्या मेंढरांच्या मधून काय मिळालं नाही? काही नाही, काही नाही. काहीच भेटलं नाही आम्हाला. नाव काय म्हटलं तुमचं? साहेबराव राजाराम गांजे. साहेबराव राजाराम राजाराम गांजे. गांजे. ओके, पोटबेलच्या ठीक.